खरंच सांगतोय मी, आई शपथ मला काहीच कल्पना नव्हती. एक मिनिट थांब. जर तुला माझ्याशी लग्न करायचं नाही, मला तुझ्याशी लग्न करायचं नाही, तर हे काय चाललंय आपल्या घरच्यांचं? एक्झॅक्टली. तुला माहितीये सिद्धू, मी तर आज सकाळी त्यांना अट सुद्धा घातली होती की जर सिद्धू एंगेजमेंटसाठी रेडी असेल तरच मी एंगेजमेंट करेन. तेव्हा तुझी बहिणी मला असं म्हणाली की अरे मग तर प्रश्नच मिटला, सिद्धू तर आनंदी आहे. एक मिनिट थांब. हे चुकतंय अगं सगळं. थांब. जर तुला माझ्याशी लग्न करण्यात इंटरेस्ट नव्हता तर तू तयार का झालीस? इट्स अ रिअली लॉंग स्टोरी सिद्धू. अरे मला सकाळी कोणी विचार करण्यासाठी वेळच नाही दिला आणि इमोशनल ब्लॅकमेलचं तर तू विचारूच नकोस. आणि त्यात मी जर का या सगळ्यासाठी नाही म्हणाले असते तर मग परत घरच्यांचं नाक कापलं गेलं असतं. आणि तेच अगं माझ्या बरोबर पण सेम झालंय. हे प्रकार चाललाय. अच्छा, पण पूर्वी मग आपल्या मैत्रीचं नातं म्हणजे तसंच असणार? अर्थात माझ्याकडून तरी तसंच आहे. माझ्याकडून पण. थँक गॉड. सिरियसली. ऐक ना, पण मग आता आपलं प्लॅन ऑफ ऍक्शन काय असणार? अगं थांब, आपण विचार करूया काहीतरी त्याचा, कारण माझं आता अजिबात डोकं चालत नाहीये. अच्छा, पण आपण हे एकमेकांसमोर बोललोय ना, हे खरंच खूप बेस्ट झालं. हो हो. पूर्वी थँक्स टू यू ऑल्सो. ओके फाईन, ठीक आहे, मग मी निघते आता. पण जे काही आपण पुढे करणार आहोत ते प्लीज मला कळव. हो, तू काळजी नको करू, मी कळवतो ते. तू नीट जा. येस, बाय. तुम्हीच झडती घेतलीत ना घराची? नाही, मला माहितीये तुम्हीच केलंय हे सगळं. कसं वागताय तुम्ही लक्षात येतंय तुमच्या? आधी नाणं चोरलं, आता स्वतःच्याच घराची झडती घेतलीत. हे असं वागायला काहीच वाटत नाहीये तुम्हाला? तोंडाला येईल ते बडबडू नको, कळलं ना? आणि हे सगळं विचारणारी तू कोण ग? हे माझं घर आहे. मी इथे चोरी करेन, झडती घेईन, नाही तर काही करेन. मला प्रश्न विचारणारी तू कोण? या घरची मोठी सून आहे मी, तुमची बायको आणि या घरातली जबाबदार स्त्री. जबाबदार स्त्री? तू? हो. कसली जबाबदारी घेतलीस ग? कसली जबाबदारी? 4 पोळ्या केल्या, भाजी केली, म्हणजे झाली तुझी जबाबदारी संपली? दुसऱ्यांना वाईट वाटेल असं बोलायला, टोचून बोलायला बरोबर जीभ वळते हा तुमची. आहे, मी जबाबदार स्त्री आहे. तुमच्यापेक्षा ना माझ्यावर जास्त विश्वास आहे आईबाबांचा. तुमच्यासारख्या स्वभावाच्या माणसाबरोबर ना चिकाटीने संसार करते मी. आईंच्या बरोबरीने संसार सांभाळते, घर बघते, घरातल्या प्रत्येक माणसाशी प्रेमाने वागते. याला म्हणतात जबाबदारी घेणं. वाह, काय भाषण दिलं. वाह. पण मला जाब विचारण्याची जबाबदारी तुझी आहे या भ्रमात नको राहू. मला प्रश्न विचारते. जा झोप, रात्र जास्त झाली, मलाही झोपू दे. ते माझ्या डोक्याला किती ताप आहे ना ते नाही कळणार तुला. हो, अहो मग सांगा तरी. नाही, मलाही कळू द्या ना तुम्हाला किती व्याप येतो. सांगा, कळू द्या मला. तुला नाही कळणार म्हटलं ना. अगं आयुष्यभर पैन पै वाचवलेले लाखो रुपये चोरीला गेलेत माझे. कष्टाने कमावले होते मी ते. चोरी करून नव्हते आणले. त्याबाबत तुला काय वाटतंय? नाही, बरोबर ओळखलं तुम्ही. मला काहीच वाटत नाही. आहो, तुमचं सगळं आयुष्य त्या पैशांनी व्यापून टाकलं होतं. रात्रंदिवस वेड्यासारखं विचार करत होतात तुम्ही त्या पैशांचा. म्हणून म्हणते, ते चोरीला गेले ना ते परत झालं एका अर्थी. बघ 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 बघ. अगं असं बोलताना जीभ कशी नाही झडत तुझी? अगं माझे, तुझ्या नवऱ्याचे कष्टाने कमावलेले पैसे होते ते. माझ्यासाठी किती महत्वाचे होते ते तुला माहिती आहे ना? माहितीये मला तुमच्यासाठी किती महत्वाचे होते ते पैसे. नाही, या पैशापायी तुम्हाला अख्ख्या जगाचा विसर पडलाय. हो, बायकोचं सोडा, आई बाबांची सुद्धा कधी काळजीने विचारपूस केली नाही तुम्ही. केली? सारखं आपलं पैसा 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 आणि पैसा. या पैशापायी वेळ लागायचं बाकी होतं फक्त.
मिस्टर गाडी पाटलांचा मिस कॉल. मॅडमचा कॉल एवढ्या लगेच? काय म्हणतील त्या? हो म्हणतील ना. नाही बोलल्या तर? शांत हो सिद्धू, शांत हो. ती उचल तर. हॅलो. हा मिस्टर गाडी पाटील, बोला ना. तुम्ही फोन केला होतात का? सॉरी हा, माझा डोळा लागला होता. काही काम होतं का? बोला ना. नाही नाही नाही, काही नाही काही नाही. बरं, पण बरं झालं तुम्ही मला कॉल केलात, कारण मला ना तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. तुम्हाला आठवतंय मी तुम्हाला सांगितलं होतं की एक मुलगा मला त्रास देतो, सिद्धिराज गाडे पाटील. आठवतंय तुम्हाला? आज त्याचा साखरपुडा झाला आणि तोही एका चांगल्या मुलीसोबत. मी खूप खुश आहे. म्हणजे मी जे काही बोललो त्यातलं भावना मॅडमने काहीच ऐकलं नाही. आता तुम्हाला कधीच त्रास नाही देणार. मला इतकं बरं वाटलं ना, दोघांसाठी मला खूप आनंद झाला.